नमस्कार, मी सुवर्णा बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे केंद्रीय मंत्री नारायण राणेंबाबतची। नारायण राणेंना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे। कणकवलीच्या घरी ही नोटीस चिकटवण्यात आलेली आहे। पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची ही नोटीस आहे। नितेश राणे कुठे आहेत हे सांगणार नाही असं ते पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले होते। नारायण राणे यांनी हे विधान केल्यामुळे आता ते विधान त्यांना भोवेल की काय अशी शक्यता व्यक्त केली जाते। पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याची नोटीस कणकवलीच्या त्यांच्या घराबाहेर लावण्यात आलेली आहे। पोलिसांनी ही नोटीस लावलेली आहे। नारायण राणेंच्या अडचणी वाढू शकतात। नितेश राणेंसंदर्भात पत्रकार परिषद नारायण राणेंनी घेतली होती। त्यावेळेला पत्रकारांना उत्तर देताना नारायण राणे असं म्हणाले होते की ते कुठे आहेत हे मी सांगणार नाही, मला माहीत असलं तरी मी सांगणार नाही, का सांगू असा सवाल त्यांनी केलेला होता आणि ते वक्तव्य त्यांना भोवेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। नारायण राणेंचं कणकवलीचं घर आणि त्या घराबाहेर पोलिसांनी चिकटवलेली ही नोटीस। एका बाजूला नितेश राणेंना त्यांच्या जामीन अर्जासंदर्भात म्हणजे अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात सुनावणी कालही सुरू होती। काल त्यावर काही निर्णय झाला नाही। आज सुरू झालेली आहे नितेश राणेंवर सुनावणी आणि अशा वेळेला एका बाजूला सुनावणी सुरू आहे आणि दुसरीकडे नारायण राणे यांनी जे विधान केलं होतं ते कदाचित त्यांना भोवेल अशी शक्यता आहे। खरे तर मूळ कारण समोर आलेलं नाही की नितेश राणेंना कोणत्या कारणासाठी पोलीस स्टेशनला हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे, पण कणकवली पोलिसांनी ही नोटीस बजावलेली आहे ज्यात पोलीस स्थानकात हजर राहण्यासंदर्भात नारायण राणेंना सांगण्यात आलेलं आहे। राणेंच्या कर्मचाऱ्यानं ती नोटीस काढलेली आहे। नारायण राणेंच्या घरावर पोलिसांनी लावलेली नोटीस काढण्यात आली आहे। ती नोटीस राणेंच्या कर्मचाऱ्यानं काढली असल्याची माहिती मिळते आहे। एका बाजूला राणेंच्या घरावर पोलिसांनी चिकटवलेली नोटीस याची दृश्य आपण बघतोय आणि दुसरीकडे एका कर्मचाऱ्यानं नारायण राणेंच्याच कर्मचाऱ्यानं ती नोटीस तिथून काढलेली आहे। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। तुषार, एका बाजूला नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भात सुनावणी सुरू झालेली आहे अशी माहिती मिळते आहे। दुसरीकडे नारायण राणेंनी जे वक्तव्य केलेलं होतं ते त्यांना भोवेल की काय अशी शक्यता व्यक्त होते, कारण कणकवली पोलिसांनी कणकवलीच्या त्यांच्या घरावर नोटीस लावली होती। काय सांगाल? सुवर्णा, राज्याच्या राजकारणामध्ये वेगवान घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्याचा केंद्रबिंदू आहे कोकण। अर्थात आपल्याला कणकवलीमध्ये या संदर्भातल्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। एकीकडे नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जे पत्रकार परिषदेमध्ये वक्तव्य केलं होतं त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्हाला नितेश राणेंचा पत्ता माहीत आहेत का, नितेश राणे कुठे आहेत हे माहीत आहेत का। या प्रश्नावर ते उत्तर देत असताना नारायण राणेंनी म्हटलं होतं की मी मूर्ख आहे का, मी नितेश राणेंचा पत्ता सांगायला या संदर्भातलं मी काही सांगू शकत नाही आहे। याच वक्तव्याचा आधार घेऊन आपल्याला कणकवली पोलीस स्थानकांनी या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ओम गणेश या कणकवली येथील निवासस्थानी या भागामध्ये नोटीस पाठवण्यात आली होती। ही आपण दृश्य पाहू शकाल। या भागातली ती दृश्य आहेत, याच ठिकाणी नोटीस लावण्यात आली होती। ही नोटीस त्यांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी ही नोटीस फाडून टाकलेली आहे। मात्र या नोटीसीतला तपशील आपण सहकाऱ्यांना सांगणार आहोत, प्रेक्षकांना सांगणार आहोत। यातून नोटीसमध्ये स्पष्टपणे कणकवली पोलिसांनी म्हटलेलं आहे की जे विधान नारायण नातू राणे केंद्रीय मंत्री भारत सरकार त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं नितेश राणे यांच्या संदर्भामध्ये, नितेश राणे यांचा ठाव ठिकाणा त्यांचा मुलगा कुठे आहे हे नारायण राणे यांना ज्ञात आहेत, मात्र ते जाणीवपूर्वक या संदर्भात सांगत नाही आहे। त्यामुळेच त्यांना चौकशीसाठी आज दुपारी 3 वाजता कणकवली पोलीस स्थानकामध्ये हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं। मात्र अद्यापही ते कणकवली पोलीस स्थानकामध्ये हजर झालेले नाहीत। सध्याचं कणकवली यांचं जे निवासस्थान आहे ते निवासस्थानाच्या बाहेर आपल्याला आता गेट त्यांचं पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे। या गेटला टाळा लावण्यात आलेला आहे। सध्या या बंगल्यामध्ये आता आपल्याला कोणीही पाहायला मिळत नाही आहे। जेव्हा नारायण राणे त्यांच्या मेडिकल कॉलेजला गेले होते त्या मेडिकल कॉलेजच्या इथे सुद्धा कणकवली पोलिसांची टीम पोचली होती, मात्र त्या ठिकाणी त्यांना जे काही माध्यम प्रतिनिधी होते त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी बाहेर काढलं। मात्र सध्या जी नोटीस लावण्यात आली होती सुवर्णा, त्यांचं ओम गणेश हे जे
निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेरची जी नोटीस फाडून टाकण्यात आलेली आहे. सध्या निवासस्थानामध्ये आपल्याला नारायण राणे यांच्या कुटुंबियातलं कोण हजर आहे हे आपल्याला अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र ही नोटीस होती, ती नोटीस काढण्यात आलेली आहे आणि त्यांच्या जो सिक्युरिटी गार्ड आहे त्यांनी या ठिकाणी चेन लावून हा आता जो निवासस्थानाचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो आपल्याला पूर्ण बंद करून ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून या भागामध्ये कोणीही येऊ नये. फक्त आता एक आपल्याला आतमध्ये फक्त एक शासकीय सुरक्षा रक्षक असल्याचं पाहायला मिळतं. या शासकीय सुरक्षा रक्षकाव्यतिरिक्त ह्या निवासस्थानामध्ये अद्याप कोणी नाही आहे, कारण की कणकवली पोलिसांची टीम आपल्याला प्रत्येक भागामध्ये जाऊन त्यांचा शोध घेताना पाहायला मिळते. सुरुवातीला त्या संदर्भात त्यांना नोटीस देखील पाठवतात, मात्र अद्यापही नोटीसीला नारायण राणे केंद्रीय पण मग मंत्र्यांनी तुषार कोणत्याही आता स्वरूपाचं कणकवलीच्या प्रत्युत्तर त्यांच्या दिलेलं घरी नाहीये. नेमकं जिथे तू उपस्थित आहे त्या घरी आता कोण आहे, त्यांच्या कुटुंबियांपैकी कोण उपस्थित आहे आणि एखाद्या केंद्रीय मंत्र्याला पोलीस अशी नोटीस जर पाठवत असतील तर केंद्रीय मंत्र्यांनी पोलीस स्थानकात हजर राहणं हे बंधनकारक असतं का आणि अशी नोटीस काढणं कितपत योग्य कितपत अयोग्य? जो कोणी या तपासाचा अधिकारी असतो त्या तपासाच्या अधिकाऱ्याला या संदर्भातले नोटीस देण्याचे अधिकार असतात. काही वेळापूर्वी आपणच या संदर्भामध्ये कायदेशीर सल्लागार त्यांच्याशी आपण या संदर्भातला संवाद साधला, तर कोणत्याही तपास अधिकाऱ्याला एखाद्या मंत्र्याला देखील या संदर्भामध्ये एखादी जर माहिती घ्यायची असेल तर त्या संदर्भामध्ये नोटीस पाठवण्याचे अधिकार असतात आणि त्यामुळेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या संदर्भातली नोटीस पाठवण्यात आली होती. कारण की आजच्या वर्तमानपत्रामध्ये आणि कालच्या पत्रकार परिषदेमध्ये संपूर्ण वार्तांकन झालेलं आहे की केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे चिरंजीव नितेश राणे जे गेल्या शनिवारपासून बेपत्ता आहे ते पोलिसांना सहकार्य करत नाहीयेत, त्यामुळे त्यांना घेऊन तुम्ही या सहकार्य करा पोलीस तपासामध्ये असं म्हटलेलं आहे आणि त्या संदर्भातच त्यांना नोटीस पाठवलेली आहे. दुपारी 3 वाजता त्यांना या ठिकाणी कणकवली पोलीस स्थानकामध्ये हजर राहण्यास सांगितलेलं. मात्र पण आता अद्यापही 4:05 झालेले आहेत आणि पोलिसांना अद्याप सुद्धा नारायण राणे हे कणकवली पोलीस स्थानकामध्ये पोहोचलेले नाहीत. तुषार, तुम्ही असे सोबत राहा या सगळ्या प्रकरणाबद्दल किंवा नारायण राणेंच्या पाठीशी भाजप भक्कम आहे असं वक्तव्य या सगळ्या प्रकरणानंतर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. फडणवीसांची प्रतिक्रिया बघणार आहोत. पोलीस ज्या प्रकारे एकांगी वागतायत, या महाराष्ट्रातल्या दरोडेखोरांना पकडायला त्यांना वेळ नाही, बलात्कारांना पकडायला त्यांना वेळ नाही. महाराष्ट्रामध्ये जे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या अपराधिक काम करतात ते पकडायला वेळ नाही. त्या जिल्ह्यामध्ये सट्टा पट्टा सगळं चाललेलं आहे, त्याकरता वेळ नाही. पण नारायण राणेंच्या घरी जाऊन नोटीस द्यायला त्यांना वेळ आहे. अशा प्रकारचं हे जे काही कार्य चाललेलं आहे आम्ही याचा निषेध करतो आणि आम्ही राणे साहेबांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी भक्कमपणे उभी राहील. दरम्यान या प्रकरणावर विनायक राऊतांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, तीही बघणार आहोत. पर्यंत यांच्या कारकिर्दीमध्ये अनेकांचे खून करायचे, अनेकांच्या तंगड्या तोडायच्या, अनेकांची रक्त फोडायची, डोकी फोडायची आणि ते पचवायचं, असे आजपर्यंत प्रकार होत होता. पण आता ते होणार नाही. आता कायद्याचं राज्य आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या भारत देशातल्या प्रत्येकाचं कायद्याने रक्षण करायला पाहिजे आणि ते रक्षण करण्याचं काम पोलीस अधिकारी करतायत. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. प्रणाली, एका बाजूला नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जासंदर्भातली सुनावणी, दुसरीकडे कणकवलीच्या घरी नारायण राणेंच्या घराबाहेर लावलेली नोटीस, नंतर ती त्यांच्याच एका घरातल्या व्यक्तीने काढून टाकली. या सगळ्याविषयी काय सांगाल, काय संवाद साधाल? आपण जर बघितलं तर एकूणच गेले 2 दिवस सातत्यानं नितेश राणे यांच्यावर अटकेची तांगठी तलवार आहे. त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी जी आहे ती सुद्धा आजपर्यंत पुन्हा एकदा ढकलण्यात आलेली होती आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुडाचं राजकारण केलं जात आहे. विशेषतः सरकार जे आहे ते राणे कुटुंबियांशी सूडबुद्धीनं वागत आहे. भाजप मात्र त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे अशी भाजपची प्रतिक्रिया आहे. आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणावर आपल्याशी बोलण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रवीणजी, अधिवेशनाच्या कालावधीतच खरं तर या सगळ्याला सुरुवात झालेली होती. ज्या पद्धतीनं नितेश राणे यांचा शोध घेतला जातो आणि आता या प्रकरणात तर नारायण राणे यांना सुद्धा नोटीस बजावण्यात आली. एका केंद्रीय मंत्र्याला अशा पद्धतीनं पोलीस स्टेशनमधून नोटीस बजावणं आणि हजर व्हा असं सांगणं हे कितपत योग्य आहे? मला वाटतं सरकार पुरस्कृत सूडचक्र या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून राणे कुटुंबियांच्या समवेत या ठिकाणी होताना दिसतंय.
काही दिवसापूर्वी नारायण राणे साहेब यांना ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी अडकवलं गेलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल केला, अटक केली आणि ज्या पद्धतीनं अवमानित करून सूड उगवलाय, तशाच पद्धतीनं या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिथली सत्ता आपल्या हातातून जाते की काय, अशा प्रकारच्या भीतीनं या ठिकाणी हे षडयंत्र रचलं गेलं आणि त्याला आधार म्हणून जे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर त्या ठिकाणी जो काही प्रकार झाला, ज्याच्या संदर्भात देवेंद्रजींनी भाष्य करूनही त्याचं समर्थन केलं नाही, तथापि झालेला प्रसंग काही दिवसापूर्वीचा असताना पायऱ्यांवरच्या प्रसंगाचा सूड उगवायचा आणि बँकेच्या निवडणुकीचा त्या ठिकाणी बंदोबस्त करायचा, अशा दुहेरी हेतूनं हे कुभांड या ठिकाणी सरकारने रचलं आणि त्यातनं आज नितेश राणेंना अडकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये त्यांचं समाधान होत नाही. म्हणून की काय, राणेसाहेब जे प्रसारमाध्यमांशी बोलले, त्याने काय बोलावं, त्याच्यामागचा काय उद्देश होता हे यथावकाश ते सांगतील. पोलिसांनाही नोटिसीला उत्तर देताना प्रत्यक्षदर्शी अथवा त्या ठिकाणी उत्तरातना सांगतीलच, परंतु त्यांनाही त्या वक्तव्याच्या आधारे नोटीस पाठवत आणखी प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न केविलवाणं आणि दुर्दैवी या सरकारने पुन्हा केल्याचं या ठिकाणी दिसतंय. आणि त्याच्यामुळे हा सर्व प्रकार राणे परिवाराला जेरबंद करणं, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहिलेले 2-3 दिवस यंत्रणा विस्कळीत करणं, ती सत्ता आपल्या ताब्यात ठेवणं आणि सरकारच्या माध्यमातून पोलिसांचा दबाव आणत इथलं वातावरण त्या ठिकाणी प्रभावित करणं, अशा प्रकारचा नियोजनबद्ध असा सोचा समजा कार्यक्रम या ठिकाणी केलेला सरकारच्या माध्यमातून आहे. तुम्ही म्हणताय की सूडबुद्धीनं हे सगळं केलं जात आहे, परंतु नितेश राणे यांच्याकडनं सुद्धा तसं वर्तन विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेलं आपण बघितलेलं आहे. असं असताना आणि माफी मागायला सांगण्याचं, माफी मागावी असं सुद्धा सांगण्यात आलं आहे आणि ज्या प्रकरणामध्ये त्यांना नोटीस बजावण्यात आलेली ते वेगळं प्रकरण आहे. अशा पद्धतीनं देशामध्ये कायद्याचं राज्य असताना असं कुणीही वागणं हे अयोग्य आहे. त्यामुळे नारायण राणे यांनी सुद्धा आता पोलीस प्रशासनाला मदत करावी आणि पोलीस प्रशासनानं सांगावं की नितेश राणे कुठे, असं संजय राऊत म्हणतात. तर मला वाटतं पोलिसांना प्रतिसाद राणेसाहेब 100% देतील, परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीची व्यूहरचना करत सरकार पुरस्कृत हा जो प्रकार आहे तो दुर्दैवी त्या ठिकाणी आहे. कारण ज्या पद्धतीनं गतिविधी या जलद गतीनं या ठिकाणी होत आहेत, मी अनेक उदाहरणं त्या ठिकाणी देईन. त्यावेळेला महाराष्ट्रातलं सरकार एवढं का गतिशील झालं नाही का, पोलिसांना इतर कारवायांच्या बाबतीत सरकारनं हस्तक्षेप केला नाही. मग मेहबूब शेख प्रकरण असेल, काय झालं महाराष्ट्रानं पाहिलंय, उलट पक्षी त्याला बेसमरी करण्यात आली, ज्याला कोर्टाने नंतर धुडकावून लावलं. संजय राठोडच्या बाबतीत काय झालं महाराष्ट्रानं पाहिलंय. मी अशी शेकडो उदाहरणं देईन. त्या संदर्भात कुठे महाराष्ट्र सरकारचं पोलीस खातं ॲक्टिवेट झालं नाही, परंतु केवळ सरकारच्या राजकीय दबावापोटी या ठिकाणी ठरवून केलेलं राणे परिवारांच्या विरोधातलं हे षडयंत्र आहे, डाव आहे, सूड भावनेने केलं, असा माझा स्पष्ट आरोप आहे. तर सुवर्ण, आपण बघितलं की प्रवीण दरेकर यांचा स्पष्ट आरोप आहे की बँकेचा जी निवडणूक आहे ती प्रभावित करण्यासाठी राज्य सरकार सूडबुद्धीनं हे सगळं करत आहे. आणि असं कितीही म्हणत असले तरी भाजप मात्र खंबीरपणे नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. नक्की. धन्यवाद प्रणाली. आपण सविस्तर संवाद प्रवीण दरेकर यांच्याशी साधलात त्याबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोक. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नितेश राणेंच्या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी सुरू झालेली आहे. सिंधुदुर्ग कोर्टात ही सुनावणी सुरू झाली आहे. संतोष परब हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. राकेश परब नितेश राणे यांचा खासगी सचिव आहे.
याच्या मोबाईलवरून सचिन सातपुते याला 33 वेळा मोबाईलवरून कॉल करण्यात आल्याचं सरकारी वकील घरत यांनी कोर्टाला सांगितलं. संतोष परब मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी आणि सचिन सातपुते या व्यक्तीवर खंडणी, हाफ मर्डर यासारखे अनेक गुन्हे दाखल आहेत अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टाला दिली आहे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. मात्र ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, डेल्टा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची त्रिसूत्री पाळायला विसरू नका. मास्क शिवाय घराबाहेर पडू नका. दिवसभरातल्या न्यूज 18 लोकमतवरच्या घडामोडी पाहायच्या असतील, अपडेट पाहायचे असतील तर news18lokmat.com या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर आम्हाला फॉलो करा. वेगवान घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.